अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 27 आणि 28 मध्ये आपण पूर्ण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसची काही उदाहरणे बघितली होती. आजचा पार्ट 29 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे तुलनात्मक पदवी आणि त्यांची आपण तुलनात्मक वाक्ये बघणार आहोत. ठीक आहे. इंग्रजी व्याकरणात 3 प्रकारच्या तुलना आहेत. चला तर स्टार्ट करूयात. तर पहिलं आहे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे सकारात्मक तुलना. ही डिग्री दर्शवताना म्हणजे ह्या डिग्रीमध्ये तुलना होत नाही. यामध्ये 2 भिन्न व्यक्ती किंवा 2 भिन्न वस्तू यामधील आपण समान स्थितीचे वर्णन करतो. म्हणून या वाक्यात आपण ॲज किंवा सो ॲज असे शब्द वापरू शकतो. सेकंड आहे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तुलनात्मक पदवी. ही डिग्री दर्शवताना यामध्ये विशेषण वापरून म्हणजे एका वाक्यात 2 वस्तूंची किंवा 2 व्यक्तींची तुलना करण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतात. फॉर एक्झाम्पल, यामध्ये आपण वाक्यात विशेषणाला ER किंवा IER किंवा मोर दॅन हा प्रत्यय लावून त्यानंतर वाक्य बनवतो. ठीक आहे. आणि तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे उत्कृष्ट पदवी, सर्वात जास्त. ठीक आहे. तर ही सुपरलेटिव्ह डिग्री दर्शवताना 2 किंवा अधिक वस्तू किंवा व्यक्तींची तुलना करण्यासाठी म्हणजेच व्यक्तींमधील तुलना करण्यासाठी ही डिग्री वापरतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये एखादा विशिष्ट गुणधर्म इतर वस्तूंपेक्षा किंवा इतर व्यक्तींपेक्षा जास्त आहे तेव्हा हे दर्शवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री वापरतात. फॉर एक्झाम्पल, यामध्ये आपण वाक्यात ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाला EST जोडतो आणि काही वेळेला मोस्ट सुद्धा जोडतो. तसेच विशेषण अगोदर काही वेळेला ऑफ किंवा द हे उपपद सुद्धा जोडतो. तर मित्रांनो, इंग्रजीमध्ये अशी तुलनात्मक वाक्ये बोलता येणे खूप जरुरी असते. तर आपण हे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन 2 पार्ट्समध्ये बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण या डिग्रीज ऑफ कंपॅरिझनची काही उदाहरणे बघूयात. पण ही उदाहरणे बघता बघता आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि आपल्या अल्पनिता शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की प्रेस करा. तर आता उदाहरणे. इथे चार्टमध्ये काही डिग्रीज ऑफ कंपॅरिझन दिल्या आहेत. इथे 3 कॉलम्स आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर पहिला शब्द आपण घेऊया स्लिम. तर स्लिमचं कंपॅरेटिव्ह होणार स्लिमर आणि सुपरलेटिव्ह होणार स्लिमेस्ट. म्हणजे वाक्यात अशा प्रकारचे शब्द आपल्याला वापरावे लागतील. ते आपण वाक्य पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. ठीक आहे. आधी उदाहरणे. तर पहिलं होतं स्लिम, स्लिमर, स्लिमेस्ट. तुम्ही उच्चारांकडे लक्ष द्या. रेड, रेडर, रेडेस्ट. वीक, विकर, विकेस्ट. पुढचं बघूयात. लिटल, लेस, लीस्ट. नेक्स्ट चीप, चिपर, चिपेस्ट. नेक्स्ट मच, मोर, मोस्ट. पुढचं नाईस, नायसर, नायसेस्ट. नेक्स्ट लेझी, लेझियर, लेझिएस्ट. नेक्स्ट कॉस्टली, कॉस्टलियर, कॉस्टलिएस्ट. पुढचं अट्रॅक्टिव्ह, मोर अट्रॅक्टिव्ह, मोस्ट अट्रॅक्टिव्ह. नेक्स्ट सुटेबल, मोर सुटेबल, मोस्ट सुटेबल. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये अशी खूप सगळी डिग्रीज ऑफ कंपॅरिझनची उदाहरणे आहेत.
त्यापैकी आपण काही आज बघितली. तर तुम्हीसुद्धा आज ह्या उदाहरणांची छानपैकी उच्चारांसकट प्रॅक्टिस करा आणि आपल्या अल्पनिता शोला लाईक करा, हा व्हिडिओ खूप शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुढच्या पार्ट 30मध्ये आपण बघूयात छानशी डिग्रीज ऑफ कंपॅरिझनची काही वाक्ये, जी वाक्ये आपल्याला आपल्या इंग्रजी बोलण्यासाठी खूप मदत करतील. तर पुन्हा भेटूयात आपल्या अल्पनिताच्या पार्ट नंबर 30मध्ये. धन्यवाद.